केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पावर छत्रपती संभाजीनगरातील व्यापारी काही प्रमाणात असंतुष्ट, मात्र मराठवाड्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुठलाही विचार न करता हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात चांगले इन्स्टिट्यूट येण्याची अपेक्षा होती, मात्र तसे घडले नाही। तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी वाढवावी, जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना देखील तेथे येणे सोयीस्कर होईल। मात्र या सर्व गोष्टींची खंत या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे। लक्ष्मीनारायण राठी, उपाध्यक्ष, जिल्हा व्यापारी महासंघ मराठवाडा चेंबरचा उपाध्यक्ष मी। एकंदरीत या वर्षीचं जे मोदी साहेबांचं जे बजेट आहे, अर्थमंत्री श्री निर्मला सीतारामन साहेबांनी जे हे केलं, घोषित केलं, तर या संदर्भात माझं एकच म्हणणं आहे की आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून यांनी हे बजेट पुढील 5 वर्षाकरता कसा भारताचा विकास होईल या संदर्भात त्यांनी पुढं ठेवून बजेट हे केलेलं आहे। एकंदरीत आमच्या व्यापाऱ्यांच्या अपेक्षा भरपूर आहेत, परंतु सर्वच अपेक्षा आमच्या मान्य होणार असं काही दर बजेटमध्ये आम्ही काही समजून चालत नाही। परंतु एक यावेळेस मध्यमवर्गीयांना जे 12 लाखापर्यंत त्यांनी करामध्ये सूट डिक्लेअर केलेली आहे, ही एकदम फायदेशीर आहे सर्वांच्या हिशोबानं आणि एक व्यापारी बांधवांना एक आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा प्रतिनिधी, उपाध्यक्ष या नात्याने तथा व्यापारी महासंघाचा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहे। खरं म्हणजे मराठवाड्याकरता जे काही मिळालं, मला असं वाटतं की मराठवाड्यापेक्षा मी अगोदर महाराष्ट्राचं बोलेल। या बजेटमध्ये महाराष्ट्राकरता फक्त 2% वाढ करून फक्त पैशाचं अलोकेशन झालेलं आहे, जेव्हा की GSTच्या माध्यमातून सगळ्यात हायेस्ट जास्तीत जास्त परतावा जो जातो तो महाराष्ट्रातर्फे जातो। महाराष्ट्रातील उद्योजक आणि व्यापारी ज्या पद्धतीने कर गोळा करून शासनाच्या तिजोरीमध्ये भरतात, त्यातले जो पैसा केंद्र शासनाकडे जातो तो ज्या प्रमाणात आम्हाला परत यायला पाहिजे आणि या राज्याचा विकास व्हायला पाहिजे, मला असं वाटतं ते वाढ व्हायला पाहिजे होती। मराठवाड्याच्या दृष्टीने आम्ही विचार केला तर नक्कीच आम्ही जे काही ऐकतो ते बऱ्याच वेळेस कॉमन पद्धतीने डिक्लेअर केलं जातं। आता जसं पाणी करतात त्यांनी 6000 कोटी रुपयाचं डिक्लेअर केलेलं आहे, जे विदर्भ मराठवाड्याकरता केलेलं आहे। आता यातून मराठवाड्याला किती मिळणार आणि विदर्भाला किती मिळणार हा आमच्याकरता गहन प्रश्न असतो। कारण जेव्हा गोदावरीतून पाणी येतं तेव्हा नाशिकला किती जातं आणि इकडे किती येतं, हे आमच्या बऱ्याच वेळेस अडचणीचा असा भाग होतो। मला असं वाटतं ओव्हरऑल बजेटचा जर विचार केला तर आपण एकच सांगू की जे 15 लाखाची आमची जी इन्कम टॅक्सची सूटची अपेक्षा होती ती न होता 12 लाख जर झाली तरी ती समाधानकारक आहे। त्यामुळे मार्केटमध्ये क्रयशक्ती वाढेल, ग्रोथ ओरिएंटेड हे बजेट राहील आणि येणाऱ्या काळामध्ये बजेटचं काय इफेक्ट आहे ते लक्षात येईल, मला असं वाटतं। मैं औरंगाबाद जिला व्यापारी महासंघ का जो है एडवाइजरी मेंबर हूँ और कैट का भी जो था एडवाइजरी मेंबर हूँ। जो बिहार को मिला उसके मुकाबले जो तो मराठवाड़े को कम मिला। वो क्या वजह हो सकती हो तो आप लोग जो मीडिया के लोग हैं अच्छे तरीके से समझ सकते हैं इसको। और जैसा हमने सोचा था कि भाई हमको 15 लाख तक की जो है तो इनकम टैक्स में जो है तो छूट मिलेंगी, ऐसी हमने अपेक्षा की थी, लेकिन हमको 12 लाख रुपए जो है तो उसमें छूट मिली। तो उससे क्या होगा कि भाई जो इनकम टैक्स के जो पैसे अगर ज़्यादा आएंगे लोगों के पास में, जिनकी तनख्वाह जो है तो 12 लाख रुपए के अंदर है अब, तो वो लोग जो है तो उसकी जो है तो बचत होंगी, उसकी टैक्स में बचत होंगी, तो वो बचत कहीं ना कहीं वो मार्केट में जो है तो लगाएंगे और पब्लिक के हाथ में जो तो पैसा रहेगा। इससे हमारे विकास दर जो है बढ़ने की अपेक्षा है। ये दिमाग में रखते हुए हमारे सरकार ने, हमारे अर्थमंत्री ने जो है इस बजट को पेश किया, जो सराहनीय है। कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स ही देशव्यापी व्यापाऱ्यांची एकमेव संघटना, ज्याचा महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष म्हणून मी अजय शाह इथे उपस्थित आहे। आणि ह्या बजेटमध्ये जे आहे, ज्या पद्धतीने व्यापाऱ्यांना MSMEमध्ये फायदा भेटायला पाहिजे होता तो कोणत्याही प्राप्तीत दिलेला नाही आहे, त्याबद्दल आमची खंत आहे। आणि दुसऱ्या ठिकाणी 12 लाख रुपये इन्कम टॅक्सची जी त्यांनी मुभा दिलेली आहे, त्याच्यामुळे मार्केटमध्ये जे आहे व्यापारामध्ये चालना मिळेल आणि लोकांची क्रयशक्ती वाढेल, जेणेकरून मध्यमवर्गीय जो आहे तो खरेदीसाठी मार्केटमध्ये येईल। म्हणून ह्या व्यापाराला चालना देण्यासाठी हा बजेट चांगला आहे। शिवशंकर स्वामी, महासचिव, जिल्हा व्यापारी महासंघ। आजचं जे माननीय निर्मला सीतारामन जे बजेट सादर केलेलं आहे ओव्हरऑल सर्वसामान्यांसाठी समाधानकारक आहे। पण मराठवाड्याचा जर विचार केला, या मराठवाड्यामध्ये
रेल्वे कनेक्टिव्हिटीची आम्हाला अपेक्षा होती, काही आम्हाला वेगळं त्याचं अलोकेशन होईल असं वाटलं होतं, ते अजून काही दिसून आलेलं नाही आहे. त्याचप्रमाणे आज संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी असून या ठिकाणी पर्यटनाची राजधानी आपण मानतो, इंडस्ट्रीयल हब या ठिकाणी मानतो. एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आपण इतर प्रदेशाच्या तुलनेत खूप मागे आहोत. या ठिकाणी एक तरी आज IIM किंवा IIT सारखी संस्था येणं गरजेचं होतं. आज त्याची घोषणा होईल असं आम्हाला खूप आशा होती, पण ती काही झालेली नाही आहे. ती बिहारमध्ये आणि इतर राज्यामध्ये कुठंतरी त्यांनी डिक्लेरेशन केलेलं आहे. या ठिकाणी जर छत्रपती संभाजीनगरमध्ये केंद्रीय एखादी संस्था या ठिकाणी एज्युकेशन जर आली तर मराठवाड्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा निश्चित लाभ होईल आणि इथला शैक्षणिक दर्जा अजून उंचावेल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण ते झालेलं नाही आहे.